ब्रेकनंतर स्वागत। स्वच्छ आणि सुंदर गाव या शासनाच्या संकल्पनेला हरताळ फासणाऱ्या नागरिकांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडनगे ग्रामपंचायत चांगलाच दणका दिलाय। एआयच्या जमान्यात हायटेक झालेल्या वडनगे ग्रामपंचायतीनं सीसीटीव्ही वापर करून स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला। एरवी चोरांना शोधण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर होतो, मात्र वडनगे ग्रामपंचायत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छ गाव करणाऱ्यांचा शोध सीसीटीव्हीद्वारे घेतलाय। एवढंच नव्हे तर कचरा टाकणाऱ्यांचे सीसीटीव्ही गावभर व्हायरल करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उघडलाय। कोल्हापूरच्या या वडनगे पॅटर्नची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीचा वॉच। फुटेज व्हायरल होताच कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले। कोल्हापूरच्या वडनगे ग्रामपंचायतच्या पॅटर्नची जिल्ह्यात चर्चा। कोल्हापूर शहरालगत असलेल्या वडनगे गाव सुमारे 20 ते 22 हजार लोकसंख्या असणारं हे गाव आहे। शहरालगत असणाऱ्या या वडनगे गावात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते। मात्र वडनगे हे गाव सध्या एका अनोख्या कारवाईमुळे चर्चेत आले। एकीकडे नागरिकांचे आरोग्य चांगलं राहावं यासाठी ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत। सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी आणि ट्रॅक्टर्सची व्यवस्था केलेली आहे। यामध्ये वडनगे ग्रामपंचायतीने औनी संस्थेशी करार करून कचरा गोळा केला जातोय। प्रामुख्याने सुका कचरा, ओला कचरा आणि इतर कचरा असं विभाजन करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली जाते। ग्रामपंचायत स्तरावर कचरा उठाव होत असताना दुसरीकडे काही नागरिकांकडून हा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकून शासनाच्या स्वच्छ आणि सुंदर गाव या संकल्पनेला खो घातला जातोय। अक्षरशः वडनगे गावात प्रवेश करताना नागरिकांना नाकाला रुमाल लावून प्रवेश करावा लागत होता। मात्र आता वडनगे गावच्या सरपंच संगीता पाटील यांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय। एरवी चोरांना शोधण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर व्हायचा, मात्र आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांच्या शोधासाठी सीसीटीव्हीचा वापर करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला। ज्या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आणि अशा ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधून त्यांच्यावर आता दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। ओला कचरा सुका कचरा वेगळा करण्यात येत आहे। तरी पण गावातून चांगला प्रतिसाद आहे, तरी पण काही लोक असंच उघड्यावर कचरा टाकून जाणे, त्याच्यासाठी एक आम्ही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। घरगुती 1500 रुपये आम्ही दंड करतोय आणि व्यावसायिकांसाठी 5000 रुपये दंड आम्ही केलेला आहे। आणि म्हणजे ह्यासाठी गावांनी पण मदत करणे फार गरजेचं आहे। प्रशासन तुमच्याबरोबर आहे, तुम्ही पण आम्हाला साथ द्या अशी माझी विनंती। एकूणच वडनगे ग्रामपंचायतीने सीसीटीव्हीचा वापर करून कचरा टाकणाऱ्यांवर शोध सुरू केला। एवढेच नव्हे तर सीसीटीव्ही फुटेज हे गावातल्या विविध व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करून या कचरा टाकणाऱ्यांचा युद्ध पातळीवर शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली। घरगुती कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास 1500 तर व्यावसायिक कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास 5000 रुपये दंड आकारणी केली आहे। त्यामुळे वडनगे ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचं एकीकडे स्वागत होतंय, मात्र दुसरीकडे कचरा सर्व ठिकाणी टाकणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गावामध्ये लोकांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला, पण काही अडचणी आल्यानंतर गावानं ठरलं की दंडात्मक कारवाई करायची आणि दंडात्मक कारवाई करत असताना ग्रामपंचायतीनं सरसकट जे लोक टाकतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली। सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे कोण लोक कचरा टाकतात त्यांना पकडून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केल्यानंतर गावामध्ये एक वेगळा संदेश गेला आणि गावातील लोकांनी समजून घेऊन आपला कचरा व्यवस्थित टाकण्याचं काम आता चालू केलं आहे। अतिशय चांगला आणि योग्य निर्णय ग्रामपंचायतीने घेतलेला आहे। कचरा टाकल्या जातं सीसीटीव्ही लावल्यामुळे बरेच जण अशी की दबागतात की कचरा टाकण्याला टाळाटाळ करतात की नको गेलेली माणसं परत येतात, नको टाकाय नको म्हणून काय ते दंड कारवाई झाली आहे दोघांच्या आणि व्हील आपल्यावर म्हणून टाकू देत नाहीत आणि टाकत बी जात नाही तिथं टाकायला। पापली आपल्या गुंडी आपल्या दारात ठेवलेली असते, तिथं कचरा गाडी आली की त्यात टाकायची व्यवस्था करते। आपलं गाव स्वच्छ राहावं यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वच्छ आणि सुंदर गाव ही स्पर्धा देशभर घेतली जाते। यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात। मात्र काही लोकांकडून कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो।
त्यामुळे वडणगे ग्रामपंचायतीने हायटेक होत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या ठिकाणी कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणाऱ्यांना चांगलाच चाप बसवलाय. जागोजागी सीसीटीव्ही बसवत कचरा टाकणाऱ्यांचा शोध हा मुळापर्यंत घेऊन त्यांच्यावरती दंडात्मक कारवाईचा बडगा उगारलाय. एकीकडे शासनाची स्वच्छ आणि सुंदर गावाची संकल्पनेला कुठेतरी खो घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता या ग्रामपंचायतीनं चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतल्यानं त्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.